आज पहाटे 5च्या सुमारास पिंपरी येथील फिनोलेक्स चौकातील ग्रेड सेपरेटर खाली पुण्याकडे जाणाऱ्या जुन्या मुंबई पुणे महामार्गावर एक कंटेनर ट्रक अडकला। ट्रकची उंची जास्त असल्यामुळे तो थेट ग्रेड सेपरेटरच्या वरच्या भिंतीला धडकून अडकून पडला। या घटनेमुळे महामार्गावर मोठी वाहतूक कोंडी निर्माण झाली। परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी पोलिसांनी तातडीने वाहतूक सेवा रस्त्यावर वळवली। मात्र सेवा रस्त्यावरही सुमारे 2 ते 3 किलोमीटर पर्यंत वाहनांच्या रांगा लागल्याने नागरिकांना मोठा मनस्ताप सहन करावा लागला। दरम्यान ग्रेड सेपरेटरच्या वरच्या भिंतीचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असून ट्रक हटवण्यासाठी पोलीस आणि प्रशासन घटनास्थळी प्रयत्न करत आहेत। वाहतूक सुरळीत करण्यासाठी क्रेनच्या मदतीने कंटेनर बाहेर काढण्याचे काम सुरू आहे। नागरिकांनी या परिसरात पर्यायी मार्गांचा वापर करावा असे आवाहन पोलिसांकडून करण्यात आले। रात्री 4 वाजेच्या दरम्यान एक कंटेनर अहिल्यादेवी होळकर चौक अंडरपास आहे तिथे अडकलेला आहे। सकाळी आमचे स्टाफ आल्यानंतर आम्ही तात्काळ वाहतूक डायव्हर्ट केलेली आहे। वरच्या बाजूने एक सिंगल लेन वाहतूक इथे चालू आहे। क्रेन बोलवण्यात आलेला आहे। एक 10 मिनिटांमध्ये कंटेनर काढून घेण्यात येईल आणि या संबंधात आम्ही महानगरपालिकेचा जो इंजिनिअरिंग विभाग आहे त्यांना ही कल्पना दिलेली आहे। हाईट बॅरियर आणि रिफ्लेक्टर आणि ब्लिंकर्स इथे लावण्यात त्यांना कळवण्यात आलं होतं। तर या सगळ्या उपाययोजना आम्ही करून घेत आहोत। यापुढे अशा प्रकारची घटना होणार नाही याची उपाययोजना करत आहोत। रात्री 4-5च्या दरम्यान तो टँकर अडकलेला आहे। माझे लोक सकाळी आल्यानंतर त्यांनी तात्काळ कंटेनर काढण्यासाठी प्रयत्न चालू केलेला आहे, परंतु कंटेनर आज पूर्णपणे जाम अडकलेला आहे। आता आम्ही वाहतूक सुद्धा डायव्हर्ट केलेली आहे आणि एक 15 मिनिटांमध्ये क्रेन आलेली आहे। वाहतूक कंटेनर काढून घेत आहोत।